Hello everyone, welcome in SRG Technical. In previous lecture, we have seen the detailed teaching and examination scheme of second semester of program Diploma in Electrical Engineering, and also we have seen the detailed syllabus structure of Fundamentals of Electrical Engineering course having course code 22212. Now, in this video, actually, we will going to start unit number 1, बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. बेसिक म्हणजे मुख्य मूलभूत इलेक्ट्रिकल विद्युताचे किंवा विजेचे पॅरामीटर्स म्हणजे मापदंड. ओके, विद्युताचे मुख्य किंवा मूलभूत असे मापदंड आपण या युनिट नंबर 1 मध्ये पाहणार आहोत, जो की 12 मार्क्ससाठी आहे, 12 मार्क्स. So let us see chapter number 1 or unit number 1, basic electrical parameters. In this unit we will going to see the syllabus: direct current DC, alternating current AC, voltage source and current source. Okay, source म्हणजे स्रोत, व्होल्टेजचा स्रोत, करंटचा स्रोत. ओके, आयडियल म्हणजे आदर्श, अँड प्रॅक्टिकल. व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स आपण पाहणार आहोत. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे संभवनीय. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, त्याचबरोबर पोटेन्शियल डिफरन्स आपण पाहणार आहोत. PD, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, विद्युतचुंबकीय शक्ती, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMF म्हणजे काय हे आपण ह्या युनिटमध्ये शिकणार आहोत. इलेक्ट्रिक वर्क, विजेचे कार्य. पॉवर अँड एनर्जी. ओके, पॉवर म्हणजे शक्ती अँड एनर्जी म्हणजे ऊर्जा. हे सुद्धा कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये या युनिट नंबर 1 मध्ये पाहणार आहोत. रेजिस्टन्स, रोधक. रेजिस्टिव्हिटी, रोधकता. कंडक्टिव्हिटी, वाहकता. ओके, आपण या सर्व इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स या युनिटमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, तापमानाचा परिणाम. इफेक्ट म्हणजे परिणाम, तापमानाचा परिणाम ऑन रेजिस्टन्स, रोधकावरती तापमानाचा होणारा परिणाम. ओके, टाइप्स ऑफ रेजिस्टर्स, रोधकाचे प्रकार. रेजिस्टर्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत, टाइप्स ऑफ रेजिस्टर्स अँड दिअर ॲप्लिकेशन्स, आणि त्यांचा वापर आणि त्यांचा उपयोग, ॲप्लिकेशन्स या युनिट नंबर 1 मध्ये पाहणार आहोत. हीटिंग इफेक्ट, उष्णतेचा परिणाम. मॅग्नेटिक इफेक्ट, चुंबकीय परिणाम. केमिकल इफेक्ट, द्रावकताचा परिणाम ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, चला तर मग सुरुवात करूया. सिलेबस टॉपिक 1.1, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिसिटी. बिफोर डिस्कसिंग एनी ॲडव्हान्स्ड कन्सेप्ट. ओके, कोणतीही ॲडव्हान्स्ड कन्सेप्ट चर्चा करण्याअगोदर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील कोणतीही ॲडव्हान्स गोष्ट शिकण्याअगोदर, डिस्कस करण्याअगोदर, बिफोरच्या पूर्वी, इट इज नेसेसरी, हे अत्यंत गरजेचं आहे, टू गेट इंट्रोड्यूस्ड अवरसेल्फ, आपली ओळख असणे गरजेचं आहे. इट इज नेसेसरी टू गेट इंट्रोड्यूस्ड अवरसेल्फ टू सम ऑफ द बेसिक कन्सेप्ट. ओके, काही मूलभूत कन्सेप्ट्स यांची ओळख असण्याला आपल्याला अत्यंत गरज आहे. सच ॲज, जसे की इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, विद्युतचुंबकीय शक्ती. पोटेन्शियल म्हणजे संभाव्य. ओके, संभवनीय. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. करंट. ओके, करंट म्हणजे काय, एटसेट्रा. और रेजिस्टन्स किंवा रोधक. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन इट्स व्हॅल्यू. ओके, तापमानाचा परिणाम त्यांच्या किमतीवरती होतो, तो ह्या सर्व कन्सेप्ट आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत. सिलेबस टॉपिक 1.2, इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. ओके, इलेक्ट्रिकल क्वांटिटीज म्हणजे परिमाणे, प्रमाण. ओके, इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. फॉलोइंग आर सम ऑफ द इम्पॉर्टंट पॅरामीटर्स इन इलेक्ट्रिसिटी. वी आर गोइंग टू डिस्कस देम इन द फॉलोइंग सेक्शन्स ऑफ दिस चॅप्टर. खालील काही महत्त्वाचे
पॅरामीटर्स आहेत, मापदंड आहेत इलेक्ट्रिसिटीचे, त्यांना आपण ह्या युनिटमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, विद्युत चुंबकीय शक्ती, EMF, करंट, सेकंड आहे तो करंट, थर्ड आहे रेजिस्टन्स, रेजिस्टन्स मीन्स रोधक, पोटेन्शियल डिफरन्स, ओके, फोर्थ आहे तो पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 1.3 कन्सेप्ट ऑफ EMF अँड करंट. कन्सेप्ट ऑफ EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, विद्युत चुंबकीय शक्ती अँड करंट. कन्सेप्ट ऑफ EMF समर 16च्या एक्झाममध्ये ह्या कन्सेप्टवरती एक प्रश्न आला होता. डिफाईन EMF अँड रेजिस्टन्स. EMF म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा आणि रेजिस्टन्स म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा. समर 2016 MSBTच्या समर 2016च्या एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता. EMF इज द शॉर्ट फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे. EMF हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा शॉर्ट फॉर्म आहे, परंतु EMF म्हणजे काय हे उत्तर नाही आहे. ओके. ऑल दी मेटल्स, सर्व धातूचे मेटल जे आहेत कंटेन, त्यांच्यामध्ये असतात अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. सर्व धातूच्या मेटलमध्ये किंवा धातूच्या काय म्हणू आपण त्याला, एका तुकड्यामध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. विच मूव्ज रँडमली, ते सहजगत्या मूव्ज होत असतात, इकडे तिकडे फिरत असतात. इन ऑल दी डिरेक्शन, सर्व दिशांमध्ये. इनसाइड द मेटल पीस, ओके, इथं दिलेलं आहे बघा. इनसाइड म्हणजे च्या आत. द मेटल पीसच्या मध्ये हे फ्री इलेक्ट्रॉन्स रँडमली सहजगत्या फिरत असतात. इफ नो एक्सटर्नल सोर्स इज कनेक्टेड, जर कोणताही एक्सटर्नल सोर्स कनेक्ट केलेला नसेल तर, त्या मेटल पीसला कोणताही एक्सटर्नल सोर्स जर कनेक्ट केलेला नसेल तर लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे असतात ते सहजगत्या इकडे तिकडे सर्व दिशेने फिरत असतात. ठीक आहे. मग पुढे पहा. इफ अ बॅटरी और व्होल्टेज सोर्स इज कनेक्टेड अक्रॉस, जर एक बॅटरी किंवा व्होल्टेज सोर्स इज कनेक्टेड अक्रॉस मेटल पीस, जर लोखंडाच्या तुकड्याभोवती आपण, जर मेटलच्या पीस भोवती आपण जर एखादी बॅटरी किंवा व्होल्टेज सोर्स जर कनेक्ट केला, ॲज शोन इन फिगर 1.3.1, फिगर 1.3.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे, देन मग द फ्री इलेक्ट्रॉन्स विल मूव्ह इन दी डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह एंड ऑफ द एक्सटर्नल DC सोर्स. मग जे फ्री इलेक्ट्रॉन्स जे मूव्ह होत होते ते आता काय होतील, एक्सटर्नल DC सोर्स जो आपण कनेक्ट केला आहे त्याच्या पॉझिटिव्ह टोकाकडे, पॉझिटिव्ह डिरेक्शन्सकडे काय होतील, मूव्ह व्हायला चालू होतील. ओके. दिस हॅपन्स ड्यू टू द इलेक्ट्रिक फोर्स. हे इलेक्ट्रिक फोर्समुळे, विद्युताच्या शक्तीमुळे हे शक्य होतं. दिस हॅपन्स ड्यू टू इलेक्ट्रिक फोर्स और प्रेशर बाय एक्सटर्नल बॅटरी. ओके. फोर्स म्हणजे दाब, शक्ती, प्रेशर म्हणजे पण दाब, दबाव. ओके. बाय एक्सटर्नल बॅटरीच्या ताकदीमुळे किंवा प्रभावामुळे किंवा फोर्समुळे किंवा शक्तीमुळे हे शक्य होतं. द इलेक्ट्रिकल फोर्स, ओके, विद्युत शक्ती, इलेक्ट्रिकल फोर्स और प्रेशर दॅट कॉजेस द इलेक्ट्रॉन टू मूव्ह इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. ओके. विद्युत शक्ती कारणीभूत ठरते की इलेक्ट्रॉनला एका ठराविक दिशेने मूव्ह होण्यासाठी. ओके. इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा विद्युत चुंबकीय शक्ती, दॅट इज EMF. ओके. इथे दाखवलेलं आहे फिगर 1.3.1. कन्सेप्ट ऑफ EMF मध्ये पाहू शकतो आपण, हा मेटल पीस असेल. द इलेक्ट्रॉन मूव्ह इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. ठीक आहे. इलेक्ट्रॉन एका ठराविक दिशेनं केव्हा फ्री होतात, ज्यावेळी आपण एक एक्सटर्नल बॅटरी किंवा व्होल्टेज सोर्स कनेक्ट करू त्यावेळी. ओके. हा मेटल पीस आहे. मेटल पीसमध्ये जोपर्यंत आपण बॅटरी किंवा व्होल्टेज सोर्स अप्लाय करत नाही, जोडत नाही, तोपर्यंत हे फ्री इलेक्ट्रॉन्स रँडमली सहजगत्या इकडे तिकडे कोणत्याही डिरेक्शनने फिरत असतात. परंतु ज्यावेळी आपण एखादा व्होल्टेज सोर्स किंवा बॅटरी कनेक्ट करू मेटल पीसला, त्यावेळी ठराविक दिशेने इलेक्ट्रॉनची मुवमेंट चालू होते. ठीक आहे. डिरेक्शन पाहून घ्या तुम्ही. इलेक्ट्रॉनची दिशा जी आहे ती बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकापासून ते निगेटिव्ह टोकापर्यंत हे जात असतात. ओके. बॅटरी और व्होल्टेज सोर्स इथे दाखवलेलं आहे, प्लस पॉईंट, मायनस पॉईंट, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, डायरेक्शन. ठीक आहे. नेक्स्ट फिगर आहे फिगर 1.3.2 कन्व्हेन्शनल अँड इलेक्ट्रॉन करंट. कन्व्हेन्शनल म्हणजेच
नेहमीचा किंवा पारंपरिक डिरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, नेहमीचा करंट सोर्स कसा असतो पहा, आणि जो पर्टिक्युलर डिरेक्शन जी आहे ती अशी आहे, इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात पॉझिटिव्ह टर्मिनलकडे आणि निगेटिव्ह टर्मिनलमधून बाहेर पडतात. ठीक आहे. इथे पहा फिगर 1.3.2 कन्व्हेन्शनल अँड इलेक्ट्रॉन करंट. मेटल पीस आहे तसा आहे, बॅटरी सोर्स आहे, बॅटरी सोर्सचे टर्मिनल फक्त इथे विरुद्ध दाखवलेले आहेत, परंतु तीच कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होण्याची. इथे पाहू शकता इलेक्ट्रॉन्स मूव्ह होण्याची कन्सेप्ट तीच आहे. ओके. मात्र ही जी दिशा दाखवलेली आहे डॉटेड बाणाने आरोने, ती इलेक्ट्रॉन फ्लो होणारी दिशा आहे. मेटलमधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात बॅटरीकडे, ती दिशा आहे. ओके. परंतु हा जो जाड ॲरो दाखवलेला आहे, जाड बाण दाखवलेला आहे डिरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, हा इलेक्ट्रॉन करंटच्या नेमका विरुद्ध आहे. ओके. इलेक्ट्रॉन करंटच्या विरुद्ध दिशेने प्रवाहित होत असतो नेहमीचा. कन्व्हेन्शनल म्हणजे नेहमीचा. ठीक आहे. डिरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट इज अपोजिट टू दॅट ऑफ द इलेक्ट्रॉन करंट. डिरेक्शन म्हणजे दिशा, ऑफ म्हणजे चे, कन्व्हेन्शनल म्हणजे नेहमीचा, करंट इज अपोजिट तो विरुद्ध आहे, टू दॅट ऑफ द इलेक्ट्रॉन करंट. ठीक आहे. द युनिट ऑफ EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं जे युनिट आहे ते व्होल्ट्स आहे. अँड EMF इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्होल्टेज ऑर पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. EMFला आपण व्होल्टेजसुद्धा म्हणतो किंवा पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा म्हणतो. इट इज डिनॉटेड म्हणजे त्याला ओळखतो आपण. इट इज डिनॉटेड त्या नावाने बोलवतो. इट इज डिनॉटेड बाय V, कॅपिटल V. व्होल्टेजला आपण कॅपिटल V लिहितो. ऑर समटाइम्स किंवा काही वेळा इट इज डिनॉटेड बाय E या कॅपिटल लेटरने आपण त्यांना ओळखतो. ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ करंट, सिलेबस टॉपिक 1.3.2 कन्सेप्ट ऑफ करंट. इन MSBT Winter 12 exam the question is asked what is electric current, what is meant by 1 ampere, and electric current is defined as the movement म्हणजे हालचाल ऑफ इलेक्ट्रॉन और फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हालचाल, मुवमेंट म्हणजे हालचाल, इलेक्ट्रॉनची हालचाल किंवा फ्लो म्हणजेच काय, प्रवाह ऑफ इलेक्ट्रॉन इनसाइड अ कंडक्टिंग मटेरियल. ओके. जो वाहक मटेरियल आहे त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह किंवा इलेक्ट्रॉनची मुवमेंट. इट इज डिनोटेड बाय आय. त्यालाच आपण कॅपिटल आय ह्या लेटरने ओळखतो, डिनोट करतो, लिहितो. ओके. कन्सेप्ट ऑफ करंटला आपण कॅपिटल आयने दाखवतो. अँड मेजर्ड इन ॲम्पियर, आणि त्याला मोजतो ॲम्पियरमध्ये, आणि आपण त्याला करंटला ॲम्पियरमध्ये मोजतो. इलेक्ट्रॉन करंट, द करंट ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. जो करंट आहे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन करंट, त्याला आपण इलेक्ट्रॉन करंट म्हणतो. ठीक आहे. द इलेक्ट्रॉन करंट फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह एंड. ओके. इलेक्ट्रॉन करंट कसे फ्लो होतात पहा. इलेक्ट्रॉन करंट फ्लोज प्रवाहित होतात फ्रॉम म्हणजे च्यापासून, निगेटिव्ह एंड निगेटिव्ह टोकापासून, ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह एंड ऑफ द बॅटरी ॲज शोन इन फिगर 1.3.2. ओके. इलेक्ट्रॉन करंट इथे पहा, निगेटिव्ह टोकापासून इलेक्ट्रॉन करंट फ्लो व्हायला लागल्यात. ओके. आणि पॉझिटिव्ह टोकाकडे येत आहेत बॅटरीच्या. ओके. याला आपण इलेक्ट्रॉन करंट म्हणतो. कन्व्हेन्शनल करंट. ठीक आहे. इलेक्ट्रॉन करंटच्या विरुद्ध जो आहे तो कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनली म्हणजेच नेहमीचा किंवा पारंपरिक पद्धतीने. द करंट इज सेड टू बी फ्लोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. ओके. करंट हा काय होतो, म्हणतात की फ्लोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलकडे तो प्रवाहित होत असतो. दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह पोटेन्शियल टू ए निगेटिव्ह पोटेन्शियल. हेन्स इवन दो, जरी असं असलं तरी, हेन्स इवन दो द ॲक्च्युअल इलेक्ट्रॉन करंट फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. जरी कन्व्हेन्शनल करंट हा हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जरी प्रवाहित होत असला तरी ॲक्च्युअल इलेक्ट्रॉन करंट फ्लोज. ओके. ॲक्च्युअल इलेक्ट्रॉन करंट फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल. द कन्व्हेन्शनल करंट इज सेड टू फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह एंड ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह एंड ऑफ द बॅटरी ॲज शोन इन फिगर 1.3.2. इथे दिसते का बा फिगर 1.3.2 मध्ये हा जो जाड ॲरो दाखवलेला आहे तो कसा आहे, बॅटरीच्या हायर टर्मिनलपासून लोअर टर्मिनलकडे प्रवाहित होतोय. हा एकच आहे जो की कन्व्हेन्शनल नेहमीचा करंट डिरेक्शन दाखवलेला आहे. आणि हा जो आहे तो इलेक्ट्रॉन करंट डिरेक्शन आहे. इथे पहा लहान ॲरो डॉटेडमध्ये दाखवलेला आहे, तो इलेक्ट्रॉन करंट डिरेक्शन आहे. ठीक आहे. दस
the direction of flow of conventional current is always opposite to that of electron current. म्हणून डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ कन्व्हेन्शनल करंट, नेहमीचं करंटची दिशा जी आहे ती नेहमी विरुद्ध असते कोणाला? इलेक्ट्रॉन करंट प्रवाहित होतात त्याला. रिलेशन बिटवीन चार्ज अँड करंट. ठीक आहे, चार्ज आणि करंटमधलं रिलेशन, संबंध काय? करंट इज डिफाइन्ड ॲज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. करंट म्हणजेच काय? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, एका वाक्यात करंटची व्याख्या झाली. हायर द नंबर ऑफ फ्लोईंग इलेक्ट्रॉन्स, हायर इज द व्हॅल्यू ऑफ करंट. जास्त प्रवाहित होणारे इलेक्ट्रॉन्स असतील तर करंटची व्हॅल्यू काय असेल? जास्त असेल. बट इच इलेक्ट्रॉन कॅरीज अ कॉन्स्टंट चार्ज ऑन इट. परंतु प्रत्येक इलेक्ट्रॉन कॅरी करत असतो एक कॉन्स्टंट चार्ज. ओके, त्याच्यावरती एक कॉन्स्टंट चार्ज कॅरी करत असतो. वी कॅन डिफाईन द करंट ॲज अ फ्लो, वी कॅन डिफाईन द करंट ॲज अ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम. ठीक आहे, आपण असंही डिफाईन करू शकतो, करंट हा एक प्रवाहित होणारा चार्ज आहे पर युनिट टाईम. ओके, एका प्रति युनिट टाईमला. किंवा ऑर करंट इज डिफाइन्ड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. किंवा अशाही पद्धतीने आपण करंटची व्याख्या लिहू शकतो. ऑर करंट इज डिफाइन्ड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. बदलणाऱ्याच्या दराचा, म्हणजे चार्ज जो बदलतो त्याच्या दराच्या प्रमाणाने, विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम, टाईमच्या स्वरूपात. मॅथमॅटिकली द चार्ज करंट रिलेशन कॅन बी डिफाइन्ड ॲज. ओके, गणिती भाषा जर सांगायचं झाले तर चार्ज आणि करंट यांचा संबंध कॅन बी डिफाइन्ड ॲज अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आय म्हणजेच करंट इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय टी. ओके, आय बरोबर क्यू भागिले टी. टी म्हणजे टाईम असेल, क्यू म्हणजे चार्ज असेल. ॲम्पियर करंटचं जे काय युनिट आहे तो ॲम्पियर आहे. वेअर आय इक्वल्स टू ॲव्हरेज करंट इन ॲम्पियर्स, क्यू इक्वल्स टू टोटल चार्ज फ्लोईंग अँड टी इक्वल्स टू टाईम इन सेकंड्स रिक्वायर्ड फॉर फ्लो ऑफ चार्ज. आणि जो टाईम आहे चार्ज फ्लो होण्यासाठी तो टी आहे. ओके, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल, सिलेबस टॉपिक 1.4, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, विद्युत संभाव्यता, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल, विद्युत क्षमता आपण ज्याला म्हणू. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. कन्सिडर द टू चार्जड पार्टिकल्स. ओके, समजा दोन चार्जड पार्टिकल्स असतील, पार्टिकल्स म्हणजे कण असतील, हॅव्हिंग सिमिलर चार्जेस ॲज शोन इन द फिगर 1.4.1, की ज्यांच्यावरती सेम चार्ज आहे. ॲज द चार्ज आर सिमिलर, जसे चार्ज सेम असतील, देअर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन. ओके, त्यांच्यामध्ये काय असेल? परावर्तनाची शक्ती असेल. रिपल्शन म्हणजे परावर्तन, बिटवीन देम, त्यांच्यामध्ये. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 1.4.1, डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल, विद्युत क्षमतेची व्याख्या काय आहे? समर 12, विंटर 15च्या परीक्षेमध्ये या टॉपिकवरती प्रश्न आले होते. डिफाईन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड स्टेट इट्स युनिट. ओके, विद्युत क्षमता म्हणजे काय आणि त्याचं एकक लिहा, युनिट लिहा. समर 12च्या परीक्षेमध्ये 2 मार्कला विचारला होता. डिफाईन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स, विंटर 15च्या परीक्षेमध्ये 2 मार्कला विचारला होता. इफ चार्ज बी इज टू बी ब्राउट. ओके, जर का चार्ज बी ला आणले, ब्राउट म्हणजे आणले, क्लोजर म्हणजे चार्जवर, टू ए चार्ज ए, देन वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट दिस फोर्स ऑफ रिपल्शन. ओके, दोन जे कण होते त्यांच्यावरती सेम चार्ज असल्यामुळे त्यांच्यामध्ये परावर्तनाची शक्ती होती. ओके, जर समजा पार्टिकल ए आणि पार्टिकल बी असतील तर पार्टिकल बीला पार्टिकल ए जवळ आणण्यासाठी जी शक्ती लागलेली आहे, म्हणजे रिपल्शन शक्तीच्या विरुद्ध जी शक्ती लागलेली आहे, दिस वर्क डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन, हे या कार्याला आपण काय म्हणणार आहे पहा, दिस वर्क डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन टू ब्रिंग अ चार्ज क्लोजर टू द अदर एंड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्याला आपण काय म्हणतो? विद्युताची क्षमता, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणतो. अँड इट इज मेजर्ड इन व्होल्ट्स, आणि त्याला आपण व्होल्ट्समध्ये मेजर करतो. पोटेन्शियल डिफरन्स PD. ओके, विद्युत क्षमतेचा फरक, पोटेन्शियल डिफरन्स. विंटर 10, समर 14, विंटर 15च्या परीक्षेमध्ये या टॉपिकवरती प्रश्न होता. डिफाईन पोटेन्शियल डिफरन्स अँड स्टेट इट्स युनिट. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू points is defined as the difference between electric potential at those points. Refer figure 1.4.2 in which the potential at point A is VA
होल्ड्स अँड दॅट ॲट पॉईंट बी इज व्ही बी. ओके, आपण इथे डायग्राममध्ये पाहू शकतो. इथे पहा, पार्टिकल ए पार्टिकल बी यांच्यामध्ये सेम चार्ज, पॉझिटिव्ह सेम चार्ज असल्यामुळे एक शक्ती परावर्तनाची तयार झालेली आहे. सेम चार्ज जिथे असतील तिथे काय होईल, रिपल्शन फोर्स तयार होईल. ओके, मग ह्या पार्टिकल बीला पार्टिकल ए जवळ आणण्यासाठी लागणारी शक्ती जी आहे त्यालाच आपण पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतो. फिगर 1.4.1 सिमिलर चार्जेस रिपल इच अदर. ठीक आहे, इथे पाहू शकतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, तर पार्टिकल एच्या वरती जो चार्ज आहे त्याच्याने जो क्षमता तयार झालेली आहे त्याला आपण व्ही ए म्हणजेच पोटेन्शियल व्ही ए असं म्हणणार आहे. ए म्हणजे ए पार्टिकलचं पोटेन्शियल आणि बी म्हणजे बी पार्टिकलचं पोटेन्शियल व्ही बी. जे यांच्या दोघांतला जो फरक असेल तो पोटेन्शियल डिफरन्स असेल. व्ही ए बी इक्वल्स टू व्ही ए मायनस व्ही बी होल्ड्स. फिगर 1.4.2 concept of potential difference. Therefore, the potential difference between A and B is given by VAB. Therefore, VAB equals to VA minus VB holds. The potential difference is measured in holds. Positive and negative potential difference. जर the potential at point A, जर पार्टिकल ए कडे जर क्षमता असेल इज हायर, त्याच्याकडची जी क्षमता हायर असेल, हायर दॅन द पॉईंट बी, दॅट इज इफ व्ही ए ग्रेटर दॅन व्ही बी, देन द पोटेन्शियल डिफरन्स व्ही ए बी विल बी पॉझिटिव्ह. म्हणजेच टोटल पोटेन्शियल डिफरन्स व्ही ए बी काय असेल, पॉझिटिव्ह असेल. परंतु बट इफ द पोटेन्शियल ॲट पॉईंट ए, पार्टिकल ए कडे असणारी क्षमता पोटेन्शियल इज लोअर, जी कमी असेल दॅट ऑफ पॉईंट बी. ओके, पार्टिकल बी कडे असणाऱ्या क्षमतेपेक्षा, दॅट इज व्ही ए, म्हणजेच व्ही ए हा लहान असेल व्ही बी पेक्षा, देन द पोटेन्शियल डिफरन्स व्ही ए बी इज निगेटिव्ह. ओके, effect of potential difference. The main effect of potential difference is the flow of electric current from the point of higher potential to the point of lower potential. ठीक आहे, हाच परिणाम आहे पोटेन्शियल डिफरन्सचा, की जास्त जिथे क्षमता असेल तिथून तो जिथे क्षमता कमी आहे तिथे प्रवाहित होईल, फ्लो होईल. इफ द टू पॉईंट्स आर कनेक्टेड टू इच अदर विथ अ कंडक्टिंग वायर. जर का दोन पॉईंट आपण कंडक्टिंग वायरने कनेक्ट केले तर, इफ द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स इज 0, देन नो करंट विल बी फ्लो बिटवीन देम. जर का पोटेन्शियल डिफरन्स जर काही फरक नसेलच, शून्य असेल, तर कोणताही करंट प्रवाहित होणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा विद्युत क्षमता म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा टॉपिक आता आपण पाहिला. नेक्स्ट सिलेबस टॉपिक आहे 1.5 कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स. हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं पहा. बेसिक इलेक्ट्रिक पॅरामीटर्स युनिट नंबर 1 स्टार्ट केला. सिलेबस टॉपिक 1.1 इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिसिटी. 1.2 इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ EMF अँड करंट हा आपण डिटेलमध्ये पाहिला. त्याचबरोबर कन्सेप्ट ऑफ करंट, इलेक्ट्रॉन करंट अँड कन्व्हेन्शनल करंट, हे दोन आपण महत्त्वाचे टॉपिक पाहिले. त्याचबरोबर रिलेशन बिटवीन चार्ज अँड करंट हा टॉपिकसुद्धा आपण डिटेलमध्ये पाहिला. सिलेबस टॉपिक 1.4 कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक विद्युत क्षमता आणि विद्युत क्षमतेचा फरक हा सुद्धा पाहिला. आणि इथे आपण पाहू शकतो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय तो सुद्धा पाहिला. आणि इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. ओके, विद्युत पोटेन्शियल क्षमतेचा परिणाम जो आहे, त्या फरकेचा परिणाम जो आहे तो आपण पाहिला. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण सिलेबस टॉपिक 1.5 स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRJ टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.